हॅलो फ्रेंड्स, अविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी तुम्हाला मुगाचे डोसे दाखवत आहे. तर त्याच्यासाठी मी रात्रभर मूग भिजत घातले होते आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. आणि आता हे तुम्ही मूग बघू शकता. हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चांगले ते वाटून घेतले. बारीक पेस्ट बनवायची आपल्याला. त्याच्यात आपण 1 चमचा मीठ टाकूया. जाडसरच वाटायचं आहे हे. जास्त पाणी नाही टाकायचं, त्याला पातळ नाही करायचं. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी 1 वाटी बेसनचं पीठ पण घेणार आहे आणि मिरच्या 7-8 मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर थोडी घेतली आहे. हे मी सर्व मिश्रण वाटणार आहे आणि मिक्सरला वाटून झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे. 1 वाटी बेसनचं पीठ मी याच्यात ॲड केलं आहे आणि मिरची आणि लसूणचं जे वाटण झालं आहे ते हे सर्व आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं तुम्ही बाजूला ठेवून द्या आणि त्याच्यानंतर मग याचे डोसे करायला घ्या, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित मीठ वगैरे सर्व विरघळेल त्याच्यामध्ये व्यवस्थित. आता इथे मी एक पॅन ठेवलं आहे. पॅन गरम झाल्यानंतर मी याच्यात आपण जसा डोसा टाकतो तसं हे टाकून घ्यायचं आहे. 1 पळीभर आपण टाकलेलं आहे. सुरुवातीला पॅन चांगला तापलेला होता. मी आता तो थोडासा गॅस कमी करून त्याच्यावर ते हे करते. तर याला मी कढईने तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आपण. तेल टाकल्यामुळे खालून तो डोसा असा व्यवस्थित निघतो, चिकटत नाही तो. सुरुवातीला पण आपण पॅनला तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे तो चिकटणार नाही. आणि पीठ आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. बेसन टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग पण चांगलं येतं त्या डोस्याला. आता इथे मी 1 मिनटानंतर 1 ते 2 मिनटानंतर आपण याला झाकण काढून घेणार आहोत आणि कडेकडेने आपल्याला आधी तो डोसा जो आहे तो सुट्टा करून घ्यायचा आणि मगच आपल्याला याला उलटायचं आहे. घाई करायची नाही आहे, व्यवस्थित हलक्या हाताने तो उलटायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला तो भाजतोय. दोन्ही बाजूला आपल्याला व्यवस्थित त्याला शेकायचं आहे. मुगामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मुगाचा वापर हा जेवणामध्ये करायला पाहिजे. आणि कधीकधी आपण असे डोसेसुद्धा करू शकतो आपण याप्रमाणे. एकसारखं भाजायचं आहे त्याला व्यवस्थित. आता दुसरा डोसा टाकताना पण आपण आधी तेल लावून घेणार आहोत आणि नंतरच आपल्याला 1 चमचाभर मिश्रण पॅनमध्ये टाकायचं आहे आणि पसरवायचं आहे. ते पसरवून झाल्यानंतर आपण कढईने थोडंसं तेल टाकूया आणि वरून पण थोडंसं तेल टाकून नंतर याच्यावर झाकण ठेवून देऊया. वाफेमुळे तो डोसा जो असतो तो व्यवस्थित शिजून येतो. आता इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने पण त्याची शेकवण्याची प्रोसेस चालू आहे. आता आपण वाफवण्यासाठी तो ठेवणार आहोत. ते तुम्ही बघू शकता आपली दुसरी बाजू आहे ती पण छान भाजली आहे. आपण मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडून भाजलं जाईल. आता आम्ही काढून घेतलं आहे पॅनमधून आणि आता परत तिसऱ्या डोस्यासाठी करताना मी खाली पॅनला थोडंसं तेल लावणार आहे
आणि मग परत आपण एक पळीभर डोशाचं पीठ पसरवूया. पसरवून झालं की आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर. थोडंसं तेल बाजूने टाकायचं आणि परत झाकण ठेवून त्याला 1 मिनटं तरी त्याला असं व्यवस्थित वाफेवर ठेवायचं आहे, जेणेकरून तो खालून व्यवस्थित भाजला जाईल. पटकन उलटण्याची घाई करायची नाही आहे त्याला. तो व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला ते उलटवून दुसऱ्या बाजूला करायचं आहे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. पौष्टिक नाश्ता होतो याचा आणि इव्हन आपण आपल्या जेवणासाठीसुद्धा आपण जेवणामध्ये वापर करू शकतो. हे माझे 2 वाटी मी जे मूग घातले होते, मला त्याचे 7 ते 8 डोसे झाले. तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं प्रमाण ठरवून करू शकता डोसे. हे आपण सॉस किंवा पुदिना चटणी, काही चटणी असेल तर त्याच्यावर तुम्हाला छान लागेल हे. तुम्ही जरूर ट्राय करू शकता. दह्याबरोबरसुद्धा हे चांगले लागतात परोठे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. इथे पीठ जाडसर असल्यामुळे आपल्याला ते पटापट डोसे आपले व्यवस्थित होतात. पीठ जास्त पातळ केलं की मग ते वाफवण्याची प्रोसेससुद्धा ती जास्त वेळ होते. चिकट लागतात ते जास्त. म्हणून जास्त पातळ करू नका हे पीठ. व्यवस्थित जाडसर असं ठेवून करायचे आहेत. आणि उलटताना नेहमी साईडने आपल्याला उलटून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडून कडा जर रिकाम्या झाला तर तो डोसा व्यवस्थित पलटी होतो तो. एक मिनटं तुम्ही दोन्ही बाजूला भाजून व्यवस्थित तो डोसा भाजायचा आहे. त्याच्यामध्ये आपण तिखटासाठी फक्त मिरच्या वापरलेल्या आहेत आणि लसूण वापरलेलं आहे. लसणामुळे आणि मिरच्यांमुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते आणि ते छान लागतात. जास्त बाकी टाकण्याचं काही गरज नाही आहे. मीठ, मिरची आणि लसूण हे 3च गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि बाइंडिंगसाठी बेसनचं पीठ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.